घरी आणलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचं विधिवत पूजन केलं जातं। या पूजनाची विशिष्ट अशी पद्धती आहे, त्या पद्धतीनंच ते पूजन करावं। या पूजनामध्ये ढोबळमानानं 43 धार्मिक विधी आहेत। हे विधी योग्य प्रकारे केले, समजून घेऊन केले तर त्यापासून पूजकाला आणि घरातल्या मंडळींना अधिकात अधिक लाभ होतो। या पूजाविधींचं वर्गीकरण ढोबळमानानं अशा प्रकारे करता येईल। पूजकाला पूजेसाठी सिद्ध करणाऱ्या धार्मिक कृती, आचमन, संकल्प, आसनशुद्धी आणि पुरुष सूक्त न्यास या श्री गणेशाच्या पूजनातील पहिल्या 4 धार्मिक कृती। या धार्मिक कृतींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे पूजकामध्ये सात्विकता वाढवणं। या 4ही कृतींच्या माध्यमातून पूजक स्वतःची सात्विकता वाढवत असतो। उदाहरणच घ्यायचं झालं तर आचमनाचं घ्या। आचमन करून पूजक अंतर्शुद्धी करत असतो। पूजकामध्ये सात्विकता जेवढी अधिक तेवढा त्याला त्या पूजनापासून होणारा लाभ अधिक, हे उपासनाशास्त्राचं सूत्र आहे। आता आपण वळूया गणेश पूजनातील पुढच्या विधींकडे। पूजेच्या उपकरणांचे पूजन व अन्य देवतांना आवाहन। या टप्प्यामध्ये कलशपूजन, शंखपूजा, घंटापूजा, दीपपूजा, पवित्रीकरण व द्वारपूजा या धार्मिक कृतींचा समावेश आहे। पूजेच्या उपकरणांचं पूजन कशासाठी? आपण ज्या उपकरणांच्या आधारे देवतेचं पूजन करणार आहोत, ती उपकरणं केवळ स्वच्छ असून उपयोगाची नाहीत, तर ती सात्विक आणि पवित्र असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून या उपकरणांचं पूजन केलं जातं। आणि त्याचप्रमाणे आपण ज्या देवतेचं आवाहन या उपकरणांच्या माध्यमातून करणार आहोत किंवा त्या देवतेची पूजा आपण या उपकरणांच्या माध्यमातून करणार आहोत, त्या उपकरणांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे पूजकाचं कर्तव्यच आहे। म्हणून या पूजाविधीमध्ये पूजेच्या उपकरणांचं पूजन केलं जातं। या पूजेच्या उपकरणांच्या पूजनाच्या संबंधी अन्यही आध्यात्मिक लाभ होतातच। उदाहरणार्थ कलशपूजन। कलशपूजनाच्या आधारे पूजक सर्व देवता, पवित्र नद्या आणि समुद्र या तत्वांना त्या पाण्यामध्ये येण्यासाठी आवाहन करत असतो। पुढे पूजाविधीमध्ये ह्याच जलाचा वापर केला जातो। दिक्पालांचं पूजन म्हणजे द्वारपूजा। या ठिकाणी 4ही दिशांच्या दिक्पालांचं पूजन केलं जातं, त्यांना संतुष्ट केलं जातं। श्री गणेश मूर्ती पूजनातील पुढचा टप्पा म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणे। या टप्प्याला श्री गणेश मूर्तीच्या हृदयावर पूजक आपला उजवा हात ठेवून मंत्र म्हणतो आणि या मंत्रांच्या माध्यमातून त्या मूर्तीमध्ये ईश्वर तत्व पूर्णपणे कार्यरत होतं। ईश्वर तत्व मूर्तीमध्ये येण्याची प्रक्रिया पूर्ण होते। नेहमीच्या पूजनातील मूर्तीमध्ये किंवा त्या मूर्ती संबंधाने अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही। याचं कारण म्हणजे दररोजच्या पूजेमुळे त्या मूर्तीमध्ये ईश्वर तत्व आलेलं असतंच। श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मात्र नवीन मूर्ती घरात आणल्यामुळे त्या मूर्तीच्या संबंधाने अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करणं गरजेचं असतं। विधीच्या या टप्प्याला मूर्तीमध्ये देवत्व पूर्णपणे स्थापित झालेलं असतं। त्यामुळे विधीतील या पुढचे टप्पे म्हणजे आपण साक्षात देवाचीच पूजा करत आहोत याचं भान पूजकानं ठेवावं। पूजाविधीतील पुढच्या टप्प्यांची मी आता फक्त नावं सांगत आहे। ध्यान, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, मलापकर्ष स्नान, पंचामृत स्नान, पूर्वपूजा, अभिषेक,
वस्त्रार्पण, यज्ञोपवीत अर्पण, विलेपन, अक्षतार्पण, सिंदूरार्पण, अन्य परिमल द्रव्य अर्पण, पुष्प, अंगपूजा, नामपूजा, पत्रपूजा, पुष्पपूजा, धूपदर्शन, दीपदर्शन, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, फलसमर्पण, प्रार्थना, तीर्थप्राशन, आरती, प्रार्थना व मंत्रपुष्पांजली. या प्रत्येक विधीमागे अध्यात्मशास्त्रीय कारण आहे. असा प्रत्येक विधी केल्यामुळं घरातील सर्व मंडळींना आणि पूजकाला आध्यात्मिक लाभ होत असतो. अशा तऱ्हेने पूजा पूर्ण झाल्यानंतर अन्य दर्शनार्थींनी, घरात नंतर येणाऱ्या अन्य मंडळींनी गणेश मूर्तीला दुर्वा किंवा फूल वाहून नमस्कार करावा. त्या ठिकाणी तीर्थप्रसाद घ्यावा.